ह्या दोन पाईपांना डिझेल येतं आहे मित्रांनो. पण आहे ना, इंजेक्टरला डिझेल येत नव्हतं. कोणत्याच इंजेक्टरच्या पाईपला डिझेल येत नाही आहे. तर आपण हे बघू शकता, इथपर्यंत तर डिझेल येत आहे. तर आपल्याला एक फॉल्ट काय सापडलेला आहे मित्रांनो, हे बघू शकता. हे पंपाचा एक स्विच आहे. तर हे पंपाचा स्विचला पण आपण डायरेक्ट करून बघितलं, थोडासा करंट दिला तर डिझेल येत होतं. आपण ECMचं पण वायरिंग चेक केलेलं आहे, BMW 7 सिरीजचं. फॉल्ट काय मित्रांनो, डिझेल येत नसल्यामुळे ना गाडी चालू होत नाही. करा चालू. मित्रांनो, ही आहे BMW 7 सिरीज. तर ह्या गाडीवर आपण गेले 3 ते 4 दिवस झालं काम करतोय मित्रांनो. पण आपल्याला फॉल्ट सापडलेला आहे आणि आपण फायनली गाडी पण चालू केलेली आहे. गाडीमध्ये ना डिझेल येत नव्हतं पुढं. हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी चालू होत नव्हती. त्याच्यानंतर आपल्याला वायरिंगमध्ये पण फॉल्ट सापडलेला आहे आणि 1-2 ठिकाणी मॉइश्चर पण पकडलं होतं वायरिंग. तर आपण फायनली आता गाडी तर चालू केलेली आहे. आता टेस्ट ड्राईव्ह मारून बघू. धन्यवाद मित्रांनो.